मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी बसने जाणार होते कॉलेजला, कारण की माझे जे दोन बंधू राजे ते येणार नव्हते, तर मला जायचं होतं। तर मी गेले होते आणि एकीकडे असं होतं की आज गुरुपौर्णिमा आहे, जास्त गर्दी वगैरे नसू नये, त्रास होईल खूप जास्त। पण सकाळी तर काही नव्हती, पण संध्याकाळी येताना इतका मोठा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मला संध्याकाळी व्हिडिओ पण टाकता आला नाही, काहीच नाही, कारण की तेव्हा अजून एडिट पण नव्हतं, नाही तर मी टाकला असता। इतकी गर्दी होती जाताना, अक्षरशः आम्हाला घरी यायला 7-7:30 वाजले होते। आणि मी आल्या मम्मीने मस्त वडे केले होते, सो ते मी खाल्ले आणि झोपून गेले। इतकं मला कंटाळा आला होता, इतकी गर्दी होती। आणि जर माझ्यासोबत आरती नसती ना, मी खरंच रडली असते तिथं, पण ती फायनली होती, त्यामुळे मला काय एवढं वाटलं नाही। एकाला दोघी असलं काय वाटत नाही, त्यामुळे मी घरी व्यवस्थित आले, सगळं झालं आणि मी आल्याला झोपले, त्यामुळे व्हिडिओचं माझ्या काय डोक्यातच नाही। मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। ॲक्च्युली जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तर इतकी गर्दी होती बसमध्ये येताना, मी इतक्या गर्दीत कधी आले, आणि मला असं वाटतं मला गर्दीचा असा काय तर फोबिया आहे, मला लय कस तरी होते लय माणसं असल्यावर। तरी पण काल आले मी, आणि नंतर अजिबात नाही येणार। एकादशीच्या वेळेस म्हणजे एकादशीच्या त्या पिरियडमध्ये मी अजिबात एसटीने नाही जाणार, कारण की काल कोणच नव्हतं, सत्यम पण नव्हता, खंडूभाया पण नव्हता, त्यामुळे मला नाविलाजाने बसने जावं लागलं। तरी नशीब माझ्यासोबत आरती होती, नाहीतर मी तिथेच रडत बसले असते। मला कळलं पण नसतं तिकडे एसटी लागली, बाबा पलीकडे लागलेली, तिकडे थांबलेली, सगळी हडगत पळत पळत चालले आरतीमध्ये, आपलीच बस आहे ती। मग आम्ही गेलो, मी कुणाकडे तर बॅग दिली, तिथे सीट पकडली, जाऊ द्या, प्रत्येक अनुभव यायला पाहिजे बाई। आणि यायला मला 7 वाजले, मी आल्याला झोपून दिलं। हां, तर आज नाही, आज मी कारने जाणार आहे, आणि आता मी चहा पिते। आणि आज मला बिलकुल जायची इच्छा नव्हती, पण जावं लागणार आहे, काहीतरी आहे, नोटीस आलं त्यामुळं। सो आता मी चहा पिते पहिला। जेवली पण नाही म्हणा एसटीनं प्रवास केल्यामुळं? नाही, एसटीने नाही, मी करते, मी म्हणजे काय म्हणते त्याला, आता सवय लागली मला एक्झाम पासून। पण ही जी गर्दी होती कालची, आई ग, मी अशी गर्दी, मी तेव्हा माझा विचार काय चालला होता माहिती का, मुंबई, त्यांनी लोकलमध्ये दाखवतात बा आपल्याला इतकी गर्दी असते, तितकी कशा चढते ट्रेनमध्ये, आय डोंट नो बाबा। आणि त्यात एक जण माझी केस ओढत होत, कोण तर आजीच असेल, माझे केस 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 म्हणून कोण नाही, ढकल ढकल ढकल, ते अडकले असतील त्या आजीच्या तिथं। काय नसतंय, केस नसते, काय नसतंय, जागा पाहिजे असते फक्त एसटीत। तर एक काका होते आमच्या सांगलीमध्ये, तर त्यांनी म्हटलं बॅग दे तिकडं पुढं, मी बॅग दिली, त्यामुळे तर जागा तर भेटली बसायला, नाहीतर तिथून उभारून यायला नसतं। तर ओके, ठीक आहे। मी सध्या घरी आले कॉलेजमधून, आणि खूप थकले, ॲक्च्युली खरंच खूप थकते। आय डोंट नो पोरी कसं येऊन जाऊन करतायत, काय करतायत, मी तर खूप थकलेली। आणि सध्या आता मी चहा पिणार आहे मस्त, आणि आमच्या घरी ना सोलारचं पॅनल बसवायचं आहे इलेक्ट्रिसिटीसाठी, सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की ते पॅनल कसे असतात। आणि आजच आम्हाला मॅडमने शिकवलेलं की सोलार पॅनल, मग त्यामध्ये सिल्वरचं हे असतं ते असतं, आणि ते इथं आलेलं आहे, सो मी तुम्हालाही दाखवते, बाहेर पडायला लागले की आमच्या ब्रह्मकमळाला आहे ना कळ्या लागलेत खूप छान। आणि एक वेळेस तर असं होतं की 18 फुलं आली होती, 18चा काहीतरी आहे ना, एकाच झाडाला। आम्ही जेव्हा पहिल्यांदा राहायला आलतो तेव्हा, आणि जेव्हा झाड पहिल्यांदा आणलेलं, गावाकडे आहे आमच्या झाड, सो तिथून आम्ही एक पान आणलं, सो तर त्याचं एवढं सगळं फुटलं आहे, आणि त्याला आता 2 कळ्या लागलेत, आत्ता तरी 2 दिसत आहेत, माहीत नाही, सो मी दाखवते। इथे एक आहे, आणि इथे एक आहे, तुम्हाला दाखवते सोलार पॅनल जे आलेले आहेत, आणि ते वरती बसवायचे आहेत। आता मला माहित नाही कधी बसवायचे आहेत, पण बसवायचे आहेत, तर मी तुम्हाला ही दाखवते। सोलार पॅनल आता वरती कुठं बसवणार आहेत काय माहिती, पण बसवायचे थोडी माहिती आहे मला, मी तुम्हाला सांगते। सो हे जे आहे ते इलेक्ट्रिसिटी वापरतात, आणि आपल्याला जे पण वीज बोर्डातून जे बिल येतं ते येत नाही। आणि हे जे पॅनल्स आहे, जे खूप जणांना माहिती असेल, ह्याची सबसिडी पण मिळते ना ग, ह्याची सबसिडीसुद्धा आपल्याला भेटते, तर हे एवढं तरी मला माहिती आहे। तर त्यासाठी आमचा खूप दिवस झालं विचार चालू होता लॉकडाऊनच्या आधीपासून, पण काही जणांनी काय सांगितलं, काही जणांनी काय सांगितलं, त्यामुळे ते राहिलं होतं ॲक्च्युली, कारण की आमच्या इथे ना पक्षी खूप आहेत, सो पक्ष्यांची जी विष्ट आहे ती त्यावरती पडली तर काहीतरी प्रॉब्लेम होतो, म्हणून नव्हतं घेतलं, पण आता आम्ही फायनली घेतलं की बसूयात म्हणून।
कारण की आम्हाला इतकं उन्हाळ्यात लाईट बिल येतं, AC वगैरे सगळे 24 तास चालू असते त्यामुळं. तर म्हटलं जाऊ दे आपण आता बसूयात सो. तर 7 वाजले होते आणि इथं मी देवपूजा करते कारण की मला आज करू वाटली आणि जेव्हा मी देवपूजा करते ना तेव्हा मला खरंच खूप शांत वाटतं. तर मी म्हटलं आज मी करते असू द्या. तर इथं मी करते आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मी इंटर्नशिप केली होती आणि त्याचे सगळे रिपोर्ट्स आणि ते तयार करायचे होते. सो ते सुद्धा मी तयार करत बसले होते. पण अजून एक गोष्ट ती म्हणजे आता जे कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे, ज्यांची आत्ता 12वी झाली आणि ते आत्ता कॉलेज शोधतायत कुठल्याही फील्डमध्ये असू देत, पण मी स्पेशली इंजिनिअरिंगचं सांगते. जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता ना तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. जेव्हा तुम्ही ॲज अ इंजिनियर बाहेर पडता, हे हे ज्या गोष्टी आहेत ज्या आपण रीलवरती पण बघतो की इंजिनिअरिंग लोक काही करू शकतात, ते खरंच आहे. कारण की तेवढ्या गोष्टी तुम्ही तिथं शिकता आणि असं म्हणतात की अनुभवाने माणूस शिकतो. सो इतके सारे अनुभव येतात की तो जो व्यक्ती आहे तो कुठलंही काम करायला किंवा काय करायला काही मागं पुढं बघत नाही. तर जेव्हा तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेता पर्टिक्युलरली, तर तुम्ही ह्या माइंडसेटने घ्या की मी एन्जॉय करायला आलो नाही तर शिकायला आलो आहे. कारण की खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या डिस्ट्रॅक्ट करण्यासारख्या असतात जेव्हा तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेता. जेव्हा तुम्ही स्पेशली हॉस्टेलला ॲडमिशन घेता तेव्हा तुम्हाला असं वाटतं आता मी माझ्या मनाचा राजा आहे. तर खरंच असं म्हणून तुम्ही ॲडमिशन बिलकुल नका घेऊ, कारण की खूप जास्त ते तुम्हालाच त्यातून सफर करायचं असतं. आणि आता तुम्ही म्हणाल की मी असं का सांगते, हे काम मधूनच का शेअर करते, कारण की आज मला करावंसं वाटलं. कारण की आज मी खूप जास्त नवीन मुलं बघितली कॉलेजमध्ये जे ॲडमिशन घेण्यासाठी आले होते. सो त्याच्यावरनं मला असं आठवलं की आपण तुमच्यासोबत पण शेअर करायला पाहिजे, जे लोक आत्ता सध्या कॉलेजला जाणार आहेत. सो त्यांच्यासाठी हे जरा थोडंफार युजफुल होईल. तर हां, तर येस असं. आणि इथं मी जे इंटर्नशिपला गेले होते तर त्याचा मी रिपोर्ट वगैरे तयार करत बसली. आणि जेव्हा मला असं काहीतरी इम्पॉर्टंट करायचं असतं ना तेव्हा काहीतरी गडबडच होत असते. आणि इथं मला नेट बिलकुल येत नव्हतं आणि घरात 2 वायफाय असून. तर मी इथून उठून परत मी किचनमध्ये गेले आणि वरचं वायफाय चालू करून त्याला जॉईन करून मग करायला लागले. तर तिथं कुठं झालं आणि तर माझं PDF सगळे तयार करून झाले. आणि जेव्हा मला लॅपटॉपमधून माझ्या मोबाईलमध्ये PDF घ्यायची होती सो ती येतच नव्हती. आय डोंट नो, लिंकच्या ह्याच्यात येत होती, PDFच्या ह्याच्यात येत नव्हती. सो माझं खरंच डोकं आधीच दुखत होतं. त्यात अजून हे असं झालं, मला खरंच एकदम फ्रस्ट्रेटेड होते. आणि ह्या गोष्टीवरूनच मला आठवलं की तुमच्यासोबत हे शेअर करायलाच पाहिजे. आता ना मला खरंच सगळ्या गोष्टी मॅनेज करताना मला खरंच एकदम फ्रस्ट्रेट व्हायला होते. कारण की मला व्हिडिओ पण बनवायचा असतो, एडिट पण करायचं असतो, परत कॉलेजचं टेन्शन वेगळंच, परत ही PDFचं तर मला 2 दिवस झालं डोकं खायला लागलं. आणि परत आता आम्हाला प्रोजेक्ट वर्क पण आहे या सेमिस्टरला, परत पेपर पण द्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी विचार करून खरंच माझं डोकं असं काम करायचं कधी कधी बंद होते. पण इट्स ओके, आता मला 6 महिने आहे. सो ते सगळे चांगले घालवायचे आहेत आणि व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत येत जातील, लेट येतील पण येतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.